नमस्कार, आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण जर बघितलं तर पुणे मंडळासाठीच्या ज्या फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या 295 घरांची जाहिरात आलेली होती. 1 मेच्या वेळेस तिचं बुकिंग होणार होतं. त्याच्यानंतर पुन्हा 13 मेला ते पोस्टपोन झालं. 13 मेला सर्व्हर इश्यूमुळं पुन्हा 28 मेला ती डेट गेली होती आणि 28 मे नंतर आचारसंहितेमुळं ते होल्डर होतं. त्याच्यानंतर कुठलंच अपडेट आलं नाही. आणि सध्या जर आपण बघितलं तर म्हाडाच्या फर्स्ट कम फर्स्ट सर्वचं जे पोर्टल आहे bookmyhome.mhada.gov.in, त्यावर जर आपण स्कीममध्ये बघितलं, ज्या स्कीम अवेलेबल झाल्या होत्या 20% स्कीमच्या अंतर्गत, त्या स्कीम आत्ता त्या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. ज्या स्कीम आहेत त्या ऑलरेडी बुक झालेल्या आहेत. ज्या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये स्कीम दाखवल्या गेल्या होत्या पिंपरी चिंचवड आणि पुणे पालिकेमधल्या, तर त्या आत्ता आपल्याला पोर्टलवर दिसत नाही आहे. तर त्या स्कीमचं काय झालं ह्याबद्दल अजून ऑफिशियल अपडेट आलेलं नाही आहे म्हाडाकडून. तर जे वृत्तपत्रामध्ये माहिती येत असते ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. महाराष्ट्र टाइम्समध्ये 25 जुलैला एक जाहिरात आलेली आहे की घरांची प्रतीक्षा पुन्हा लांबली. 2 महिने उलटणी म्हाडाकडून प्रक्रिया सुरू नाही. म्हणजे जे म्हाडा घर लॉटरीचे जे सध्याचा आढावा जर त्यांनी या ठिकाणी शेअर केला आहे की जी सुरुवातीला आधी म्हाडाची लॉटरी निघाली होती 4186 घरांची. त्यानंतर पुन्हा फर्स्ट कम फर्स्ट सर्वची 295 घरांची लॉटरी निघालेली होती. आणि बाकीही पुणे मंडळातल्या काही महानगरपालिकेच्या हद्दीत जर बघितलं तर 113 घरं होती आणि पिंपरी चिंचवडमध्ये 182 घरं होती 295 मधली. तर त्याची जी तारीख होती ती 4 मे 2026, नंतर 13 मे, नंतर 28 मे आणि जवळपास 3 महिन्याचा कालावधी झालेला आहे, मे, जून, जुलै. आत्तापर्यंत कुठलंच अपडेट नाही आहे. आणि ह्यामध्ये एक छोटंसं जे स्टेटमेंट आहे म्हाडाचे जे मुख्य अधिकारी आहे राहुल साकोर यांचं, की फर्स्ट कम फर्स्ट सर्व योजनेअंतर्गतची 295 घरे पण नवीन घरे अशी मिळून 4500 घरांची 15 ते 20 दिवसात सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर शिल्लक घरे राहिल्यास फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या अंतर्गत ती उपलब्ध होतील. म्हणजे जर त्यांचं स्टेटमेंट बघितलं, जर हे ऑफिशियल स्टेटमेंट आपण महाराष्ट्र टाइम्स तुम्ही बघू शकता 25 जुलैचा, त्यामध्ये हे एक जाहिरात आलेली आहे. त्यात त्यांनी सांगितलेलं आहे की आत्ता 25 जुलैला ही जाहिरात आलेली आहे. त्यांनी सांगितले की 15 ते 20 दिवस आपण महिनाभर पकडून चालू शकतो. तर सप्टेंबरच्या स्टार्टिंगला किंवा ऑगस्टच्या एंडपर्यंत ही सगळी 295 घरं सुद्धा तीच त्या नव्या जी लॉटरी येणार आहे पुणे मंडळासाठीची 4500 घरांची, त्यामध्ये ती इन्क्लूड होणार आहे. आणि ती लॉटरी झाल्यानंतर जी घरं शिल्लक राहतील तर ती फर्स्ट कम फर्स्ट सर्वच्या अंतर्गत येतील. आता महत्त्वाचं आहे की म्हाडाच्या जी आधीच्या लॉटरीमध्ये ज्यांना घरं लागली नाही, तर त्यांना अपेक्षा होती की फर्स्ट कम फर्स्ट सर्वमध्ये घरं लागतील. पण त्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व साठी सुद्धा इतका विलंब लागला. आणि आता जर आपण हे स्टेटमेंट बघितलं तर ही घरं लॉटरीमध्येच येणार आहे, ना की फर्स्ट कम फर्स्ट सर्वमध्ये. तर हे अपडेट आहे, लक्षात ठेवा. जे कोणी वाट बघत असतील की कधी त्याच्याबद्दल अपडेट येईल, तर हे ऑफिशियल अपडेट नाही आहे, बट न्यूजमध्ये जे आलंय ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण ह्या वेबसाईटच्या पोर्टलवरून सुद्धा ती घरं किंवा त्या स्कीम आत्ता उपलब्ध नाही आहेत, त्या रिमूव्ह केलेल्या आहेत. त्यामुळे जेव्हा आता पुणे मंडळासाठी जी लॉटरी जाहीर होईल त्यामध्ये ही घरं असणार आहेत आणि ती लवकरच म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या आसपास ही जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. तर तुम्ही जर त्या घरांसाठी ॲप्लिकेशन करणार असाल तर फक्त तुमच्यासाठी हेच आहे की डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा आणि तुमचं उत्पन्नाचा दाखला असेल किंवा तुमचं डोमासाईल असेल, जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे ज्यांना काढण्यासाठी विलंब लागतो, ती डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. रजिस्ट्रेशनसुद्धा करून ठेवू शकता, फक्त ॲप्लिकेशनसाठी पेंडिंग राहील. तर हेच अपडेट आहे आणि असाच लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.